नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली, प्रतिमा आत्या आणि अर्जुन यांचं बोलणं चालू असतं। सायली प्रतिमा आत्यांना विचारते, प्रतिमा आत्या मला एक सांगा, प्रिया तुम्ही आल्यापासून तुमच्याशी असंच वागत होती का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सुरुवातीला मला काही आठवत नव्हतं म्हणून काही हरकत नाही, पण त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मला सगळं काही आठवत होतं। माझा आत्मविश्वास परत येत होता। सुमन आणि यांच्या प्रयत्नामुळे मला सगळं काही कळत होतं। सुमन आणि हे ज्यावेळी माझ्याशी बोलायचे ना, त्यावेळी माझा आत्मविश्वास वाढायचा, परंतु ज्यावेळी मी प्रियाशी म्हणजे तन्वीशी बोलायचे त्यावेळी मात्र माझ्यातील आत्मविश्वास गळूनच पडायचा। मला काहीच कळायचं नाही। नंतर मला कळायला लागलं की हे सगळं काही मुद्दामून करते, म्हणजे 1-2 दिवसापूर्वीचं सुद्धा मला आठवत नाही असं ती दाखवून देण्याचा प्रयत्न करायची। सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं, पण नंतर मात्र हिचं वागणं मला कळालं। तर अर्जुन म्हणतो, आणि त्यातच तिने तुझी ट्रीटमेंट बदलली होती, तुझ्या गोळ्या औषधं सगळं काही तिने बदललं। तर प्रतिमा आत्या म्हणतात, मला तर कळतच नाहीये की असं का वागते ती, आणि म्हणूनच कधी कधी असा प्रश्न पडतो की आम्ही मायलेकी असून आमच्यात इतका दुरावा का? तर अर्जुन म्हणू लागतो, या प्रियाच्या डोक्यात मेंदू नाही तर चिखल भरलेला आहे। तर प्रतिमा आत्या म्हणतात, कुठली मुलगी आपल्या आईसोबत अशी वागत असेल? आता सायली अर्जुनकडे पाहते, तर त्यानंतर अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्यांना धीर देतात। सायली म्हणू लागते, प्रतिमा आत्या तुम्ही एवढा विचार नका करू, काळजीसुद्धा करू नका, सगळं काही ठीक होईल। तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, मला आता निघायला हवं। सायली म्हणते, आईना हाक मारू का? तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, नाही नको, मी करेन तिला नंतर फोन। असं म्हणत प्रतिमा आत्या निघालेले असतात। आता सायली प्रतिमा आत्यांना मिठी मारते आणि म्हणते, प्रतिमा आत्या सावकाश जा। प्रतिमा आत्या म्हणतात, हो मी सावकाशच जाईन। असं म्हणत प्रतिमा आत्या आता त्यांच्या घरी जायला निघतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता तिच्या बाळाला गार्डनमध्ये खेळवत असते। अस्मिता फेऱ्या मारत असते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी चैतन्य येतो आणि म्हणू लागतो, हे परमेश्वरा मी काय बघतोय, म्हणजे दिवसभर AC लावून उशिरापर्यंत बेडरूममध्ये झोपून राहणारी आमची अस्मिताई, आणि उठल्यानंतर दिवसभर हातात मोबाईल घेऊन ऑनलाईन शॉपिंग करणारी अस्मिताई, बेडवरूनही खाली न उतरणारी आमची अस्मिताई आज चक्क बाळाला घेऊन गार्डनमध्ये फेऱ्या मारतीये। हे कसे घडले बरे? 15 इंची 5 किलोच्या बाळाने घडवले की काय? असं म्हणत आता चैतन्य अस्मिताची मस्करी करतो। तर अस्मिता म्हणू लागते, ड्रामा फुऱ्या हा चैतन्य अरे आई झाल्यानंतर कोणतीही स्त्री सहजच बदलते रे। तर चैतन्य म्हणू लागतो, सॉरी, या बाबतीत तर मी तुझी मस्करी करायलाच नको, कारण मला चांगलंच माहीत आहे आई झाल्यानंतर ना बायका अगदी पूर्णपणे बदलून जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये ना एक वेगळीच ताकद येते, म्हणजे अशी ताकद असते की काहीही झालं तरी आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरचं गोड हसू कायम तसंच ठेवायचं, हो ना? असं म्हणत आता चैतन्य अस्मिताकडे पाहतो। अस्मिता म्हणते की हो, आणि मी माझ्या बाळाकडे पाहिलं ना की तरच माझ्या चेहऱ्यावर हसू येतं, नाहीतर नेहमी सतत डोक्यामध्ये विचारांचा गुंता। तर आता चैतन्य अस्मिताला म्हणतो, ते सगळे विचार सोडून दे का अस्मिताई, आता तू हा मोमेंट एन्जॉय कर, आणि त्यासाठी तू सुद्धा अगदी छोट्या बाळासारखीच हो। आता हे करण्यासाठी तुला काही वेगळे असे कष्ट घ्यावे लागणार नाहीत, असे म्हणत चैतन्य अस्मिताची मस्करी करतो। तर आता अस्मिता म्हणते, चैतन्य माझ्या हातात जरी बाळ असलं ना तरी एक हात मात्र धपाटा घालायला रिकामीच आहे। तर चैतन्य म्हणतो, सॉरी मी मस्करी करतोय। चैतन्य अस्मिताला म्हणतो, तुझ्या हातात बाळ आहे आणि आता तू आई झाली आहेस, आणि तुझ्यासाठी हा सगळ्यात मोठा आनंद आहे। आता तो आनंद तुझ्याकडे कोणी हिरावून घेऊ शकत नाही, कारण तो आनंद फक्त तुझा आहे आणि त्यावर फक्त तुझाच अधिकार आहे। आता हे सगळं काही सचिन ऐकत असतो। इकडे चैतन्य अस्मिताला म्हणतो, ह्या आनंदासाठी तुला दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहायची गरजच नाहीये। तर अस्मिता चैतन्याला म्हणते की हो कळतंय मला, पटतंय मला, कारण नवरा माझ्याशी नीट वागला तरच मला आनंदात राहता येईल, हे आता पुरे झालं, बस झालं। आता हे सगळं बोलणं सचिनने ऐकलेलं असतं। सचिनला खूप राग येतो। तर इकडे चैतन्य अस्मिताच्या बाळाला खेळवत असतो आणि त्याचवेळी तिथे सचिन येतो आणि सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो, अस्मी मी ऑफिसला जातोय। परंतु अस्मिता त्याच्याशी काही न बोलता फक्त हो असं बोलते। आता मात्र सचिन रागानेच चैतन्यकडे पाहतो आणि तिथून निघून जातो।
तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते या प्रियाने प्रतिमा त्यांना केवढा त्रास दिलाय. तर अर्जुन सायलीला म्हणतो प्रियाच्या गुन्ह्याची जी काही आपण लिस्ट तयार करतोय ना त्यामध्ये या सुद्धा गुन्ह्याची भर पाडावीच लागेल. हा सुद्धा गुन्हा ऍड करावाच लागेल. या अगोदर सुद्धा तिने प्रतिमा त्यांची औषधं बदलली, त्यांची ट्रीटमेंट चेंज केली होती, परंतु त्यावेळी आपल्याला वाटत होतं की ती तन्वी आहे, परंतु नाही. आता कायद्यासमोर तिचा हा सुद्धा गुन्हा उघड होईलच. एक एक करून सगळे गुन्हे उघड होतील. तर सायली म्हणू लागते प्रियाच्या गुन्ह्यांची लिस्ट जर कायद्यासमोर वाचून दाखवली ना तर कायद्याजवळ असणाऱ्या शिक्षा सुद्धा संपतील. कारण तिच्या गुन्ह्यांची लिस्टच एवढी मोठी आहे ना की तिला नक्की कायद्याने काय शिक्षा द्यावी हा सुद्धा विचार करावा लागेल. आता अर्जुन आणि सायली प्रियाच्या या कारस्थानांचा विचार करत असतात आणि त्याचवेळी अर्जुनला जयेशचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो हा जयेश बोल ना. जयेश म्हणतो सर तुम्ही जी नोटीस पाठवली ती मी शांता मावशींना दाखवली, पण त्यावेळीपासून शांता मावशी खूप अस्वस्थ आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की मला घरी जायचं आहे, परंतु सर तुम्ही मला सांगितलं आहे की त्यांना घराबाहेर पडू देऊ नको, मग आता मी काय करू. तर आता अर्जुन जयेशला म्हणतो जयेश तू त्यांच्याकडे फोन दे बरं. आता इकडे अर्जुन फोन स्पीकरवर ठेवतो. तर शांता मावशीला अर्जुन म्हणू लागतो मावशी काय झालंय. तर आता शांता मावशी अर्जुनला म्हणतात साहेब तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या घराच्या बाहेर नोटीस लागली आहे. तर अर्जुन म्हणतो पण मावशी काळजी करू नका. तर आता मावशी म्हणू लागतात पण सर मला एक सांगा, मी आता काही दिवसच इथे असणार, पण कधी ना कधी मला माझ्या घरी जावं तर लागेलच ना. मग माझं घर जर त्याने तोडलं तर मी काय करणार आहे, माझ्या डोक्यावरचं छप्पर गेलं तर. तर अर्जुन म्हणतो प्लीज काळजी करू नका. शांता मावशी म्हणतात काळजी तर तेव्हाच मिटेल जेव्हा मी कागदपत्र त्यांना दाखवेन आणि तेव्हाच ते माझं घर वाचवतील. त्यामुळे मला काहीही करून घरी तर जावंच लागेल. अर्जुन म्हणतो परंतु शांता मावशी तुमचं घराबाहेर पडणं धोक्याचं आहे. तर शांता मावशी म्हणतात मी अशी जाईन आणि मी फक्त कागद घेऊन परत येईन, हवं तर मी रात्रीची जाते ना. अर्जुन म्हणतो शांता मावशी प्रश्न तुमच्या घराचा आहे म्हणून मी काही बोलत नाही, परंतु मावशी मी खरं सांगतोय ही प्रिया काहीही करू शकते आणि तिचा तुमच्यावर नक्कीच लक्ष असेल. त्यामुळे तुम्ही प्लीज एकट्या घराबाहेर पडू नका. तुम्हाला जायचं आहे ना बरं ठीक आहे, पण तुम्ही जाताना जयेशला घेऊन जा. तर मावशी म्हणतात हो बरं ठीक आहे. आता अर्जुन जयेशला म्हणतो जयेश एक काम करायचं, आज रात्री शांता मावशींना त्यांच्या घरी घेऊन जायचं आहे, पण हो एक सेकंदसुद्धा शांता मावशींना एकटं सोडू नकोस आणि जर काही संशयास्पद वाटलं तर लगेच तू मला फोन करायचा आहे. तर सायली म्हणते जयेश दादा काम झालं की लगेच तुम्ही घरी निघून या, उगाच तिथे जास्त वेळ थांबवू नका. तर जयेश म्हणतो हो ताई असं म्हणत आता सायली अर्जुन फोन ठेवतात. तर आता सायली म्हणू लागते शांता मावशी त्यांच्या घरी जाऊन येईपर्यंत आपल्याला खरंच या सगळ्याची काळजी वाटत राहणार. अर्जुन म्हणतो मी एक काम करतो, मी स्वतःच जातो तिथे. सायली म्हणते नाही नको, कारण आपल्या दोघांपैकी जर तिथे कोणी गेलं आणि प्रियाने पाहिलं तर प्रियाच्या लक्षात येईल की या सगळ्यामध्ये आपण सामील आहोत, त्यामुळे प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका असं म्हणत सायली आता अर्जुनला जाऊ देत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन आपल्या हॉस्पिटलच्या केसेसच्या फाईल चेक करत असतो, तो त्याचं काम करत असतो. आता प्रिया रूममध्ये येते, मोबाईल पाहते आणि त्यानंतर नाटक करत ती अश्विनला मिठी मारते. अश्विन विचारतो काय झालंय, आज नवऱ्यावर जास्तच प्रेम होतंय. तर आता प्रिया म्हणते तू असं नाईटच्या ड्युटीला जाऊ लागलास ना की मला खरंच करमत नाही रे. तू जर इथे नसलास ना तर ही मला खोली खायला उठते. मला सतत तू माझ्या आजूबाजूला हवा आहेस. अरे माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे अश्विन, आणि तू जर रूममध्ये नसलास ना तर मला राहायची इच्छा सुद्धा होत नाही. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो त्याने मी हा विचार एका डॉक्टरसोबत लग्न केलं ना तेव्हाच करायला हवा होता, कारण डॉक्टर म्हटल्यावर मला हे सगळं काही करावंच लागणार. पण हो आता तुझ्याकडे काहीच पर्याय नाही. तर प्रिया म्हणते अरे पण मी तुझ्याकडे तक्रार करतच नाहीये, मला फक्त तू नसलास ना की कंटाळा येतो एवढंच मला सांगायचंय. अश्विन आज तू नाईट शिफ्टसाठी जात आहेस तर मग मी सारिकाकडे राहायला जाऊ का. आता मात्र अश्विन शांतच होतो. तर प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते अश्विन अरे तिच्यामुळेच तर मला एवढा चांगला जॉब लागलाय ना, ती तर माझ्याकडे पार्टी मागत होती, परंतु तिला बरं नाही आहे ना, मग तिला घराबाहेर पडता येत नाही. आता जर तिला थँक्यू वगैरे म्हणायचं असेल तर मलाच काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन तिच्या घरी जावं लागेल ना. तर अश्विन प्रियाला म्हणतो बरं ठीक आहे, कसं आहे तिच्यामुळेच तर तुला नोकरी मिळाली आहे ना. खरं तर आजचा दिवस आपण दोघांनी सेलिब्रेट करायला हवा होता, परंतु माझी शिफ्ट असल्यामुळे सॉरी तन्वी. तर प्रिया म्हणू लागते काही हरकत नाही, पण आज
तू माझ्यासोबत आहेस ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर आता अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, मला निघावं लागेल. तर प्रिया नाटक करत म्हणते अश्विन आपण एकत्रच निघूयात का, म्हणजे तू हॉस्पिटलला जा, मी पुढे सारिकाच्या घरी जाईन. तर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे. तर आता प्रिया अश्विनला म्हणते जमलं तर माझ्यासाठी एक करशील का, तू घरच्यांना कोणाला काहीच सांगू नको की मी माझ्या मैत्रिणीकडे राहायला जात की उगाच घरच्यांचे टोमणे ऐकावे लागतील. तर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, पण उद्या सकाळी तू लवकर ये. प्रिया म्हणते हो येईनच. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो पण तन्वी, तर प्रिया म्हणते तू एक काम कर ना, तू घरच्यांना असं सांग की आपण दोघंच कुठेतरी जात आहोत. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, चल निघूया. तर प्रिया म्हणते हो आले, मी माझी पर्स घेऊनच येते. असं म्हणत प्रिया खुश होते आणि लगेच तिची पर्स घेण्यासाठी जाते. आता अश्विन आणि प्रिया एकत्रच घराबाहेर पडतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन आता महिपाल शिकरेंच्या माणसाला घेऊन वकील साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. आता वकील साहेब घाबरून उठून उभे राहतात. सचिन त्यांच्या खुर्चीवर बसतो आणि वकील साहेबांना म्हणतो महिपाल शिकरे यांना सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. महिपाल शिकरेंवर फक्त हाफ मर्डरचे चार्जेस आहेत, परंतु त्यांनी कोणता खून केला आहे असं अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे त्यांना बाहेर काढणं हे तुम्हाला सोपं जायला हवं. तर आता वकील साहेब सचिनला म्हणू लागतात की हो पण शिकरेंनी बरेच खून केले आहेत असं मी ऐकलं आहे. तर आता सचिन त्यांना म्हणतो तुम्ही काय ऐकलं आहे, याचे तुम्ही पैसे घेत नाही आहात आणि ही केस नाकारणं हे तुम्हाला परवडण्यासारखं नाही आहे, याची आठवण करून देऊ का. तर आता वकील साहेब सचिनला म्हणतात नाही साहेब, मी अगोदरच त्यांची केस हातात घेतली आहे. तर आता सचिन त्यांना म्हणतो गुड, आता एक काम करायचं, कोर्टाकडे शिकरेंच्या विरुद्ध कोणते पुरावे आहेत ते सगळे पुरावे फाइंड आउट करायचे आहेत आणि ते पुरावे आपल्याला कसे बदलता येतील ते पहा आणि त्या पुढचं काम सुरू ठेवायचं आहे. तर आता वकील साहेब घाबरतच होकार देतात. तुम्ही म्हणताय तसंच आपण करूया, आपण कोर्टात असं सिद्ध करूया की महिपाल शिकरेंनी जे काही केलं होतं ते नागराज किल्लेदार यांच्या दबावाखाली येऊन केलं होतं. कारण की महिपाल शिकरेंना नागराज किल्लेदार यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली होती आणि नागराज किल्लेदार यांनी महिपाल शिकरेंच्या विरुद्ध कोर्टात साक्षही दिली होती आणि त्याचा आपण उपयोग करू शकतो. तर सचिन म्हणतो गुड, असंच डोकं चालवा आणि लवकरात लवकर महिपाल शिकरेंना बाहेर काढा. बाकी काय प्लॅन आहे. तर आता वकील साहेब म्हणतात हो सांगतो ना, असं म्हणत वकील साहेब त्यांचा सर्व प्लॅन आता सचिनला सांगत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन म्हणतो मम्मा आज अश्विन जेवायला नाही का आला. तर आता कल्पनाताई म्हणतात अरे नाही, तो आणि त्याची बायको एकत्रच बाहेर कुठेतरी गेले आहेत. तर आता सायली म्हणते म्हणजे प्रिया अश्विन भाऊजींसोबत बाहेर गेली आहे का. तर कल्पनाताई म्हणतात हो, अश्विन मला असंच म्हणाला की आम्ही दोघंही बाहेर जाऊन येतोय. मग मी काही त्यांना विचारत वगैरे बसले नाही की कुठे जाताय, कशासाठी जाताय, कधी येणार, काहीच विचारलं नाही. तर अर्जुन म्हणतो बरं मग आम्ही सुद्धा दोघं थोडं बाहेर जाऊन यायचं का. तर आता कल्पनाताई अर्जुनकडे पाहताच अर्जुन म्हणतो नाही म्हणजे आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती ना म्हणून. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात अर्जुन आईस्क्रीम ना ऑर्डर करता येतं, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरजच नाहीये. आणि हो आज दिवसभरात तुम्ही बाहेर जाऊन आला आहात आणि आता रात्री अपरात्री मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तर अर्जुन म्हणतो मम्मा अगं आम्ही बाहेर गेलो होतो पण नीट सुखरूप परत आलो की नाही घरी. आणि मम्मा मला एक सांग, नेहमीच आमच्यावर अटॅक करण्यासाठी कोणी बसलंय का. तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे माझ्या जीवाला घोर लागतो म्हणून मला तुम्हाला बाहेर पाठवण्याची इच्छा होत नाही. अर्जुन अरे माझी काळजी समजून घे ना. तर सायली म्हणते आई आम्ही जास्त कुठे दूर जाणार नाही आहोत, अहो हा कोपऱ्यावरचा आईस्क्रीमवाला आहे ना तिथेच जाणार आहोत. तुम्ही उगाच काळजी करू नका आणि जागत राहू नका, आम्ही लगेच येऊ. तर कल्पनाताई म्हणतात म्हणजे तुम्हा दोघांना माझं ऐकायचंच नाहीये. तर अर्जुन म्हणतो मम्मा अगं जर आम्ही असे वारंवार बाहेर गेलो आणि सुखरूपपणे घरी आलो तरच तुझी काळजी मिटणार आहे ना, मग तुझी काळजी मिटवण्याचाच तर आम्ही प्रयत्न करतोय. तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू आता उगाचच अशी कारणं देत बसू नकोस, बरं जा पण लवकर घरी या, कारण तुम्ही जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मला काही झोप लागणार नाही. आता दोघेही लगेच उठतात आणि कल्पनाताईंना मिठी मारतात. तर कल्पनाताई म्हणतात बरं मी जाऊन वरती पडते, पण हो लवकर या, उशीर करू नका. अर्जुन आणि सायली म्हणतात हो आम्ही असे गेलो आणि असे आलो. असं म्हणत सायली अर्जुननी कशीबशी घराबाहेर पडायची परमिशन तर मिळवलेली असते. आता कल्पनाताई तिथून निघून जाताच सायली अर्जुनला विचारते बरं जयेश दादांचा तुम्हाला कॉल मेसेज काही आला होता का, कारण आजच ते शांता मावशींच्या घरी जाणार होते ना. तर अर्जुन म्हणतो हो, पण आता त्याच वेळी जयेशचाच अर्जुनला मेसेज आलेला असतो. अर्जुन म्हणतो एक मिनिट, हे बघ
त्याचाच मेसेज आहे, 100 वर्ष आयुष्य. आता जयेशने मेसेज केलेला असतो की आम्ही शांता मावशीच्या घरी पोचलो आहोत. शांता मावशी त्यांच्या घराची कागदपत्र शोधत आहेत आणि काम झाल्यानंतर आम्ही लगेचच निघणार आहोत. निघाल्यानंतर मी तुम्हाला कॉल किंवा मेसेज नक्कीच करेन. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. तर आता सायली म्हणू लागते, बरं झालं शांता मावशींना त्यांच्या घरी जाता आलं. एखाद्याचं घर तुटलं जाणार आहे ही बातमी ज्यावेळी कानावर पडते ना, त्यावेळी त्या व्यक्तीची काय अवस्था होते ना, ती त्या व्यक्तीलाच माहीत आहे. आमच्या आश्रमाबाहेर सुद्धा अशीच नोटीस लागली होती आणि ज्यावेळी आमचं आश्रम पाडलं जाणार ही बातमी कानावर आली त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती हे आठवतंय ना तुम्हाला. तर आता सायली अर्जुनला ते सर्व दिवस ते सर्व प्रसंग आठवत असतात. सायली म्हणू लागते, अगदी तशीच सकाळपासून शांता मावशींची सुद्धा हीच घालमेल झाली असणार. त्यांच्या मनात सुद्धा हीच भीती असेल. पण एकदा का पेपर सापडले की सगळं काही ठीक होईल. अर्जुन म्हणतो हो, एकदा शांता मावशींना पेपर सापडले की सगळं सॉर्ट आऊट करता येईल. बरं मी त्याला मेसेज करतो. असं म्हणत आता अर्जुन जयेशला मेसेज करतो आणि म्हणतो बरं आम्ही जागेच आहोत, जर काही असेल तर तू अपडेट करत राहा, आम्हाला मेसेज कर. असं म्हणत अर्जुनने आता जयेशला मेसेज केलेला असतो. आता अर्जुन सायलीला विचारतो, बरं आता जायचं का आईस्क्रीम खायला. तर सायली म्हणते हो, तर आईस्क्रीम खायचं म्हटलं की मला अजिबात धीर धरवत नाही. असं म्हणत आता सायली अर्जुन आईस्क्रीम खाण्यासाठी घराबाहेर पडतात. तर दुसरीकडे अस्मिताचा विश्वास जिंकण्यासाठी सचिन अस्मितासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी पेस्ट्री घेऊन आलेला असतो. सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी मोठा असा केक नाही परंतु छोट्याशा पेस्ट्रीने आपण सेलिब्रेशन करूया. तर अस्मिता विचारते कसलं सेलिब्रेशन. तर सचिन म्हणतो असं काय करतेस, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता ना, माझ्या बाळाच्या पायगुणामुळे मिळालेली मला ही नोकरी आणि माझ्या बायकोसोबत ते सेलिब्रेट नको का करायला. असं म्हणत सचिन अगदी अस्मिताशी नीट वागण्याचं नाटक करत असतो. त्यानंतर तो आपल्या बाळाला घेतो आणि अस्मिताला म्हणतो चल आपण तिघांनी मिळून सेलिब्रेशन करू. आता सचिन बाळाशी बोलत म्हणतो, कळलं का, मला नोकरी मिळाली आहे. आता माझा पहिला पगार हातात आला ना की मी तुझ्यासाठी छानसं काहीतरी गिफ्ट घेऊन येईन आणि आता तुझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा मी पूर्ण करेन. तुला जे हवं ते सगळं काही मी देईन. कारण आता तुझ्या बाबाला नोकरी मिळाली आहे. आता तुझ्या घरच्यांनी तुझं कार्ड ब्लॉक करून ठेवलं ना तरी सुद्धा तुझ्या बाबाला आता काहीच फरक पडत नाही. असं म्हणत आता सचिन अस्मिताला टोमणे मारत असतो. अस्मिता मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. अस्मिताला सचिनचं वागणंच खटकत असतं आणि म्हणूनच अस्मिता सचिनला प्रश्न करत म्हणते, कोणत्या कंपनीमध्ये तुला जॉब लागला आहे. आता सचिनला काय बोलावं काहीच सुचत नसतं. सचिनला अस्मिता म्हणते, काय रे काय झालंय. सचिन म्हणतो काही नाही ग, IT कंपनी, दुसरं काही काम मला येतं का. तर अस्मिता म्हणते पण त्या IT कंपनीला काहीतरी नाव वगैरे असेलच ना. आता सचिन खोटं बोलत म्हणतो स्टार्टअप आहे त्यामुळे अजून नाव ठरलं नाहीये, ठरतंय. तर अस्मिता म्हणते अजून नाव ठरलं नाहीये आणि असं असताना एम्प्लॉई हायर करायला सुद्धा सुरुवात केली आहे का त्यांनी. तर आता सचिन म्हणतो अगं स्टार्टअपचं असंच असतं, म्हणजे अगोदर ते टीम तयार करतात आणि त्यानंतर कंपनी रजिस्टर होते आणि त्यानंतर त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी स्टार्ट होतात. त्यासाठी अगोदर त्यांना टीम तयार करावी लागते आणि म्हणूनच या टीममध्ये माझं नाव घेतलं गेलं. आता अस्मिता सचिनला प्रश्न करत म्हणते, मला एक सांग तुझी जॉब प्रोफाईल काय आहे रे. तर आता मात्र सचिन चिडतो आणि अस्मिताला म्हणतो, काय चाललंय ग, मगापासून तू मला प्रश्नावर प्रश्न विचारतेस, इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखं का विचारतेस तू हे सगळं काही. तर अस्मिता सचिनला म्हणते, अरे मी इन्व्हेस्टिगेशन वगैरे करत नाहीये. नवऱ्याला जॉब लागल्यानंतर कोणतीही बायको सहजचे प्रश्न विचारू शकते, जे सहज विचारू शकते तेच तर मी तुला विचारतेय. काय झालं, तू का असं बोलतोयस माझ्याशी. तर सचिन अस्मिताला प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, कॅनडामध्ये माझं जे प्रोफाईल होतं ना तेच प्रोफाईल या कंपनीमध्ये सुद्धा आहे. अस्मिता सचिनकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, सचिन अरे तू खोटं बोलतोयस हे तुझे डोळेच सांगतायत. अरे साधं उत्तर देताना सुद्धा तू गडबडतोयस. परंतु या सगळ्याचं आता मला काहीच वाटत नाही. मला तर आता तुझ्याबद्दलच काही वाटत नाहीये रे सचिन. असं म्हणत अस्मिता स्वतःला सावरते. तर आता सचिन अस्मिताला विचारतो, आता आपण पेस्ट्री कट करूया का अस्मी. तर अस्मिता म्हणते हो चालेल ना, काहीच हरकत नाही. आता सचिन पुन्हा एकदा बाळाला अस्मिताकडे देतो आणि त्यानंतर पेस्ट्री कट करायला घेतो. आता पेस्ट्री कट करून सचिन अस्मिताला पहिली पेस्ट्री भरवतो परंतु अस्मिता मात्र काहीच रिॲक्ट होत नाही. तर आता सचिन बाळाला म्हणतो, आता तुझा बाबा श्रीमंत होणार आहे, तुझ्या बाबाला छान नोकरी मिळाली आहे. परंतु अस्मिता मात्र सचिनच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. ती आपला मोबाईल हातात घेते, मोबाईलमध्ये पाहत असते आणि हे सगळं काही सचिन पाहत असतो.
आता सचिन मनाशीच म्हणतो, अस्मिला नक्की काय झालं आहे? मला नोकरी मिळाली ही आनंदाची बातमी जरी मी तिला दिली तरी सुद्धा ती माझ्याशी तुटक का वागते? नाही, असं होऊन चालणार नाही. हिला माझ्याबद्दल प्रेम वाटत राहायलाच पाहिजे, तरच हिच्याकडनं पैसे मिळणं सुरू राहील. आता पैशासाठी पुन्हा एकदा सचिन अस्मितासोबत प्रेमाचं नाटक करायचं ठरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम कॉर्नरमध्ये आलेले असतात. आता तिथे येताच अर्जुन आईस्क्रीमची ऑर्डर देतो आणि म्हणू लागतो, एक स्ट्रॉबेरी आणि एक ब्लॅक करंट. आणि हो, अजिबात घाई नाही आहे, आम्हाला आरामात घेऊन या, अजिबातच घाई नाही आहे, त्यामुळे जेवढं आरामात घेऊन येता येईल ना तेवढं घेऊन आलात तरी चालेल, असं म्हणत आता अर्जुनने अगदी सावकाश ऑर्डर आणायला सांगितलेली असते. तर त्यानंतर सायली अर्जुनला विचारते, घाई नाही असं का म्हणालात? तर अर्जुन म्हणतो, हो घाई नाहीच आहे, मला आईस्क्रीम असं पटकन खाऊन निघायचं नाहीच आहे, कारण कितीतरी दिवसानंतर आपण आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आलो आहे आणि त्यात मम्माची परमिशन घेऊन आलो आहे, त्यामुळे या संधीचा मला पुरेपूर वापर करायचा आहे. तर सायली म्हणते, खरं आहे, उन्हाळ्याच्या दिवसात रात्री असं बाहेर पडायला किती छान वाटतंय ना? तर अर्जुन म्हणतो, हो, अगदी तुझ्यासोबत आपण एकत्रच आईस्क्रीम खायला बाहेर पडलोय ना, तेच मला छान वाटतंय. अर्जुन सायलीला म्हणतो, आईस्क्रीम महत्त्वाचं नाही आहे, कंपनी महत्त्वाची आहे आणि माझ्यासाठी माझ्या बायकोची कंपनी जगात सगळ्यात बेस्ट कंपनी आहे. तर सायली म्हणते, अहो हळू, असं म्हणत आता सायली आणि अर्जुन एकमेकांसोबत वेळ घालवत असतात, गप्पा मारत असतात. सायली अर्जुनला म्हणते, पण एकदा जयेश दादांचा घरी सुखरूप पोचल्याचा मेसेज आला असताना की मग आपण निवांत आईस्क्रीम खायला मोकळे झालो असतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो की बरं मीच फोन करतो, असं म्हणत आता अर्जुन जयेशला फोन करतो. आता जयेशच्या खोकण्याचा आवाज येत असतो आणि तो नीट बोलतही नसतो. आता अर्जुन विचारतो, काय झालंय? जयेश म्हणतो, धूळ, किती दिवस घर बंद होतं ना आणि धुळीने घसा जाम झालाय, काही बोलायला पण जमत नाहीये. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, पण तुमचं काम झालंय का? तर जयेश म्हणतो, हो झालंय. तर अर्जुन म्हणतो, मग आता घरी निघा. तर आता सायली म्हणू लागते, जयेश दादा तुम्ही लवकरात लवकर तिथून घरी निघा. तर जयेश अर्जुन आणि सायलीला म्हणतो की हो, आम्ही निघतच आहोत, असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. सायली म्हणू लागते, बरं झालं, एकदा शांता मावशीच्या कागदपत्रांचं काम झालं ना, ते एक बरं झालं, म्हणजे आता आपण निश्चिंत, असं म्हणताच आता तोपर्यंत आईस्क्रीमची ऑर्डर आलेली असते. आता आईस्क्रीम येताच सायली लगेच आईस्क्रीम खायला सुरुवात करते. तर अर्जुन म्हणतो, बायको, हे तुझ्याकडचं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम जरा इंटरेस्टिंग वाटते. सायली म्हणते, हो आहेच. आता अर्जुन म्हणतो, टेस्ट करून बघू का? असं म्हणत अर्जुन आईस्क्रीम खायला जाणार. सायली म्हणते, अजिबात नाही या, तुमच्याकडे आहे ना आईस्क्रीम, मग तुमचं आईस्क्रीम तुम्ही खा ना, माझ्याकडचं आईस्क्रीम का मागताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, जरा टेस्टसाठी, परंतु सायली मात्र काही आईस्क्रीम द्यायला तयार नसते. सायली अर्जुनला म्हणते, माझ्यातील आईस्क्रीम मी कोणालाच देणार नाही, मला माझा आईस्क्रीम संपूर्ण खायचा आहे. तर आता अर्जुन म्हणतो, थोडंसं दे ना, मी हवं तर तुझ्यासाठी दुसरं ऑर्डर करेन. तर सायली म्हणते, मी सगळ्यातील वाटा एकमेकांना शेअर करू शकते, देऊ शकते, परंतु आईस्क्रीम मात्र अजिबातच नाही, असं म्हणत आता अर्जुनला आईस्क्रीम द्यायला सायलीने नकार दिलेला असतो. अर्जुन सायलीला विचारतो, थोडंसं तरी दे ना. सायली म्हणते, नाही, मी आईस्क्रीम देणार नाही. आता लाडात आलेला अर्जुन थोडासा रुसून दाखवतो. सायलीला मात्र अर्जुनकडे पाहून हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता इथे अधिराजला भेटायला आलेली असते. अधिराज प्रियाला म्हणतो, मला असं वाटतंय की आपल्याला भेटून 10-15 वर्ष होऊन गेली आहेत. तर प्रिया म्हणते, काही काय बोलतोयस, आपल्याला भेटून फक्त काही तासच तर होऊन गेले आहेत. तर आता अधिराज म्हणतो, 35 तास 12 मिनिटं आणि 37 सेकंद. आता असं बोलताच प्रिया अधिराजकडे पाहू लागते. अधिराज प्रियाला म्हणतो, हा पूर्ण वेळ मी फक्त तुझाच विचार करतोय प्रिया, मी डोळे बंद केले ना तरी डोळ्यासमोर फक्त तूच दिसतेस मला. अगं डोळे उघडले तरी मला समोर तूच दिसतेस. अगं सगळीकडेच म्हणावं गेलं तर मला फक्त तूच दिसतेस ग प्रिया, असं म्हणत अधिराज अगदी प्रियाला प्रेमानेच काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, तिला प्रेमाच्या जाळ्या तोडण्याचा प्रयत्न करतो आणि तिचा विश्वास बसावा यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असतात. आता हे ऐकून प्रिया मात्र अगदी भारावून गेलेली असते. आता प्रिया स्वतःच्याच विचारांमध्ये असते आणि म्हणूनच अधिराज म्हणतो, काय झालंय, पण तुझं लक्ष नाहीये, काही टेन्शन आहे का? तर आता प्रिया नाटक करत म्हणते, टेन्शन तर असतंच ना रे, खरं तर मला खूप भीती वाटते, म्हणजे आमच्या चाळीतील कोणी इथे आलं आणि त्यांनी जर मला असं बघितलं तर आईबाबांकडे जाऊन जर त्यांनी काही वाईट साईट माझ्याबद्दल सांगितलं तर त्यांना ते सहन नाही होणार, म्हणून मला काळजी वाटते. तर अधिराज प्रियाला म्हणतो, काळजी करू नकोस, तू माझ्या बरोबर आहेस, माझ्या गाडीत आहेस, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस, तुला कोणीही बघणार नाही. तुला माहीत आहे का प्रिया, मी तुला इथे का बोलावलं आहे?
मी तुला इथे बोलवलंय खास कारण मला तुला गिफ्ट द्यायचं आहे, असं म्हणत अधिराज आता प्रियासमोर गिफ्ट ठेवतो. प्रिया म्हणते गिफ्ट? तर अधिराज म्हणतो हो, तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. तर आता प्रिया अधिराजला विचारते काय आहे यात? तर अधिराज म्हणतो उघडून बघ, तुला आवडतं की नाही? आता प्रिया लगेच ते गिफ्ट उघडून पाहते तर त्यामध्ये छान अशी साडी असते. प्रिया म्हणू लागते छान आहे, महाग असेल ना? पण अधिराज म्हणतो नाही, माझ्यासाठी तर ती महाग नाही आहे. तर प्रिया नाटक करत म्हणते नाही अधिराज, अरे मी तुझ्याकडून गिफ्ट वगैरे नाही घेऊ शकत, आपण अनोळखी आहोत ना? तर अधिराज प्रियाला म्हणतो अनोळखी नाही, आपण एकमेकांसाठी अनोळखी नाही आहोत. मला तरी असं वाटतंय की आपलं मागच्या जन्माचं नातं आहे आणि आपल्यामध्ये जो बॉन्ड आहे ना तो कोणीच तोडू नाही शकत. तर प्रिया नाटक करत म्हणते खरं तर तुझ्याशी बोलताना मलाही असं वाटत नाही की आपण नुकतेच भेटलोय, आपली नुकतीच कुठेतरी ओळख झाली आहे. म्हणून तर काल माझी सगळी दुःख मी तुला सांगितली. आता अधिराज प्रियाचा हात हातात घेतो आणि म्हणतो प्रिया मला तुला, असं म्हणताच प्रियाच्या हातावर रक्त दिसतं. अधिराज म्हणतो रक्त? तुझ्या हातावर रक्त कसं काय? तर प्रिया म्हणते भाजी कापत असताना थोडं कापलं होतं, परंतु त्यावेळी बरं झालं होतं, सुकलं होतं, पण आता अचानक कसं आलं नाही माहीत. आता अधिराज अगदी प्रेमानेच प्रियाचा हात हातात घेतो. प्रिया अधिराजकडे पाहू लागते तर दुसरीकडे कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला मुद्दामून चिडवत असते आणि म्हणू लागते स्ट्रॉबेरी फ्लेवर आजचा जरा जास्तच छान लागतोय आणि मला तरी असं वाटते की ब्लॅक करंटपेक्षा तर छानच असतो, असं म्हणत आता सायली अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन थोडा रुसलेला असतो. आता अर्जुन एका डोळ्यानेच आईस्क्रीमकडे पाहत असतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते इतके गरम व्हाल ना तर समोरचं आईस्क्रीम तर विरघळेलच, पण माझ्याकडचं आईस्क्रीम सुद्धा राहणार नाही, तेही संपून जाईल. अर्जुनकडे पाहून सायलीला हसायला येत असतं. सायली म्हणते असा चिडका बिबा होण्यापेक्षा घ्या माझ्याकडचं थोडं आईस्क्रीम खा, उगाच असं चिडून बसू नका, फुगून बसू नका. अर्जुन सायलीला विचारतो नक्की? तर सायली म्हणते हो नक्की, कारण कसं आहे ना, मी जर माझ्यातील आईस्क्रीम तुम्हाला दिलं ना तर त्याच्यातील गोडवा वाढेल ना. आता मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून सायली मात्र हसायला लागते. अर्जुन खुश होतो आणि लगेच आईस्क्रीम खाण्यासाठी पुढे येतो, परंतु आता सायली अर्जुनला आईस्क्रीम न भरवता त्याच्या नाकाच्या शेंड्याला लावते आणि हसू लागते आणि म्हणते खरं सांगू का, आत्ता मला गोडवा नकोय, परंतु एक सांगू, आत्ता तुम्ही असे दिसताय जोकर, दिसताय जोकर, स्ट्रॉबेरी जोकर, असं म्हणत ती खूप हसू लागते. तिला हसू काही आवरत नसतं. अर्जुन सायलीला म्हणतो बायको तू आयुष्यभर जर अशीच हसत राहणार असशील ना तर मी आयुष्यभर असा स्ट्रॉबेरी जोकर व्हायला तयार आहे. आता अर्जुनच्या नाकाच्या शेंड्याला लागलेला आईस्क्रीम सायली स्वतःच्या ओढणीनेच पुसते आणि म्हणू लागते आता तुम्ही एवढं म्हणत असाल तर मला तुम्हाला आईस्क्रीम द्यावंच लागेल ना. अर्जुन म्हणतो नक्की? तर सायली म्हणते हो अगदी नक्की, असं म्हणत सायली स्वतःहूनच अर्जुनला आईस्क्रीम भरवते. तर आता सायली आणि अर्जुन एकमेकांना आईस्क्रीम भरवतात. तर आता सायली म्हणते हे तर खूपच छान आहे, असं म्हणत आता त्यांनी आईस्क्रीम एक्सचेंज केलेलं असतं. तर सायली अर्जुनला म्हणते आज कितीतरी दिवसानंतर आपण असे बाहेर आलोय ना, आपण मन मोकळेपणाने गप्पा मारतोय, मन मोकळेपणाने व्यक्त होतोय, कितीतरी दिवसानंतर हे सगळं काही घडतंय, हसता आलं, छान वेळ घालवता आला. तर आता अर्जुन म्हणू लागतो प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करता करता आपण आपलं सगळ्याच मोमेंट विसरून गेलो होतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते की आपण जे काही करतोय ना त्याचे आपल्याला रिझल्ट लवकरच पाहायला मिळणार आहेत आणि प्रिया नावाची वाळवी आपल्या घरातून कायमची दूर करू शकणार आपण. तर अर्जुन म्हणतो आणि त्यानंतर आपल्या घरात फक्त आनंदाचे क्षण असणार आहेत, अगदी अश्विनच्या सुद्धा चेहऱ्यावरचं हसू परत येणार आहे, असं म्हणत सायली अर्जुन आता पुढचा चांगला विचार करत असतात आणि आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अधिराज प्रियाला म्हणतो माझ्या हातात असताना तर मी तुला ही कामं करूच दिली नसती, अगदी राणीसारखं ठेवलं असतं, 10-12 माणसं तुझ्या हाताखाली कामासाठी ठेवली असती आणि मग तू मात्र फक्त त्यांना ऑर्डर सोडत राहिली असतीस, तू फक्त ऑर्डर केली असतीस. तर प्रिया म्हणू लागते पण आता इथे मला फक्त ऑर्डर घेता येते, जरा काय झालं की भाजी चिरून दे, जरा काही झालं की घरची कामं कर, गुढीपाडवा आलं तर साखरेच्या गाठी कर, ही सगळी कामं मलाच करावी लागतात. आता प्रिया तर कामांची लिस्टच सांगू लागते. अधिराज म्हणतो बस बस बस, किती कामं, एवढी कामं तू एकटी करतेस म्हणजे ही सगळी कामं तुलाच करावी लागतात का? तर प्रिया म्हणते हो अधिराज, आईच्या आजारपणामुळे तिला काही फार जमत नाही ना म्हणून, असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा अधिराजशी खोटं बोलते. तर प्रिया अधिराजला पुढे म्हणते मी काय म्हणते अधिराज, मला आता निघायला हवं, खूप उशीर झालाय ना. तर अधिराज प्रियाला म्हणतो आणखी 5-10 मिनिटं थांब ना, मला तुला अगदी मन भरून बघायचं आहे, डोळे भरून बघायचं आहे. तर प्रिया अधिराजला म्हणते बरं मग मी तुला घरी सोडतो. तर आता प्रिया म्हणू लागते नाही नाही कशाला उगाच, मी जाईन ना.
अधिराज म्हणतो, पण एवढ्या रात्री तू एकटी जाणार आहेस का? तर प्रिया म्हणते, अधिराज अरे सांगायचं राहूनच गेलं. माझे बाबा अगोदर ड्रायव्हर म्हणून ज्यांच्याकडे काम करायचे ना, त्यांची मी गाडी घेऊन आली आहे. म्हणजे मला उशीर होणार होता ना, म्हणून मी त्यांची गाडी घेऊन आले. म्हणजे त्यांचा नवीन ड्रायव्हर आहे ना, तो आमच्या चाळीतच राहतो. सो थोड्या वेळासाठी मी त्याच्याकडून चावी घेऊन आले आणि गाडी घेऊन आली आहे. आता मात्र प्रियाचं हे खोट्यावर खोटं बोलणं अधिराज मनाशीच म्हणतो, वा, आयत्या वेळी खोटं कसं बोलायचं, काय खोटं बोलायचं, हे तुला सुचतं कसं ग प्रिया? ही तुझीच गाडी आहे तन्वी सुभेदार, हे मला चांगलंच माहीत आहे, असं म्हणत अधिराज प्रियाकडे पाहतो. आता प्रिया अधिराजला विचारते, मग आता मी निघू का? तर आता अधिराज म्हणतो, काही इलाज आहे का? बरं ठीक आहे, तू निघू शकतेस, पण हो, घरी पोहोचल्यावर पहिल्यांदा मला मेसेज करायचा आहे. आता प्रिया तिथून निघून जाताच अधिराज ते फुटेज हातात घेतो आणि म्हणू लागतो, अर्जुन आणि सायली वहिनी हे मिलियन फुटेज बघून खरंच खूप खुश होणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन घरी आलेले असतात. अर्जुन आता शांत निवांत बसतो. सायली म्हणते, अहो तुम्ही झोपायला येत नाही आहेत का? अर्जुन म्हणतो, नाही, तू पण बस ना माझ्यासोबत. आता सायली अर्जुनच्या बाजूला बसते. तर अर्जुन म्हणतो, मला असं वाटते की आज झोपायचंच नाही, मस्त असं जागरण करायचं. तर आता सायली म्हणते, याचा अर्थ मला कळतोय. तर अर्जुन म्हणतो, काय कळतोय? तर सायली म्हणते, याचा अर्थ हाच आहे की आता तुम्ही रात्री उशिरा झोपणार, सकाळी उशिरा उठणार आणि मग उशिरा ऑफिसला जाणार. अर्जुन म्हणतो, नाही, असं होऊन चालणार नाही. मला उशिरा ऑफिसला जाऊन अजिबातच चालणार नाही. उद्या माझ्या बऱ्याच मीटिंग आहेत, काही करून मला ऑफिसला जावंच लागणार. पण उद्या जर मम्माने मला ऑफिसला जाऊच दिलं नाही तर मग मात्र माझी हालत खराब होईल. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो मग चांगलंच होईल ना, म्हणजे तुम्ही घरातून काम कराल आणि मग मी तुमचा हात धरून अशी शेजारीच बसून राहीन. आता अर्जुन खुश होतो आणि सायलीचा हात पकडत म्हणतो, क्या बात आहे बायको. तेव्हा मात्र सायलीच अर्जुनला चांगलाच थपाटा देते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं, चला झोपायला. म्हणे पहाटेपर्यंत जागरण करणार. आता अर्जुन आणि सायली झोपण्यासाठी निघून जातात. तर इकडे प्रिया मध्यरात्री घरी आलेली असते. प्रिया आता इकडे तिकडे पाहते, परंतु कोणीच जागं नसतं. प्रिया म्हणते, बरं झालं नशीब कोणी जागं नाहीये, कल्पी जागी असते ना तर 1000 प्रश्न विचारले असते. असं म्हणत प्रिया तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, दुसऱ्या दिवशी आता सर्वजण एकत्र ब्रेकफास्ट करत असतात. अर्जुन आता पटापट ब्रेकफास्ट आवरून घेतो आणि म्हणतो, चल मम्मा, आता मला ऑफिसला निघावं लागेल आणि थँक्यू सो मच की तू मला ऑफिसला जायची परमिशन दिलीस. तर कल्पनाताई म्हणतात, हो, पण तुला लक्षात आहे ना मी काय सांगितलं आहे? तू सतत मेसेज करून मला अपडेट करायचं राहायचं आहे, सतत मला तू फोन करायचा आहेस आणि या अटीवरच मी तुला ऑफिसला जायला दिलं आहे. अर्जुन म्हणतो, हो, माझ्या लक्षात आहे. आता अर्जुन जातो असं म्हणत घराबाहेर पडतो. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन जातो असं नाही म्हणायचं रे, येतो असं म्हणायचं. सायली, अगं बघ ना, ह्याला किती वेळा सांगायचं. सायली म्हणते, आई तुम्ही बघितलंत ना, बघा ते डब्बा सुद्धा घेऊन गेले नाहीयेत. म्हणजे रात्री जागरण करायचं, सकाळी उशिरा उठायचं आणि मग असं विसरून जायचं. तर प्रतापराव म्हणतात, असू देत ग, सगळे नवरे हे असेच असतात, हो की नाही कल्पना? नाहीतर बायको यांच्या मागून धावणार कशी? तर सायली म्हणते, धावावंच लागेल आता यांच्या मागून, आलेचा मी डबा देऊन. असं म्हणत आता सायली अर्जुनला डबा देण्यासाठी धावत जात असते. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं सावकाश. तर प्रतापराव म्हणतात, आता काही अर्जुनचं खरं नाही, चांगलेच खरडपट्टी निघणार आहे. असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई हसू लागतात. तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. तर सायली आवाज देत म्हणते, अहो थांबा, तुम्ही डबा विसरलात. तुम्ही नेहमी कसा हो डबा विसरता? अर्जुन म्हणतो, मी जर डबा विसरलो नाही तर मग माझी बायको माझ्यावर चिडेल कशी आणि मग छान कशी दिसेल? सायली म्हणते, हो का, परंतु यापुढे डबा विसरलात ना तर मी चांगल्याच उठाबशा काढायला लावेन. अर्जुन म्हणतो, नाही नको, मी आठवणीने डबा घेऊन जाईन, चल बाय. असं म्हणत आता अर्जुन निघालेला असतो आणि निघताना तो सायलीला फ्लाइंग किस देतो. आता सायली अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन म्हणतो, तू मला बाय करणार नाहीयेस का? सायली म्हणते, केलं ना बाय. अर्जुन म्हणतो, तसं नाही, मी जसं फ्लाइंग किस देऊन केलं होतं तसं. सायली म्हणते, नाही, ते आता मी करू शकत नाही, मी बाहेर आहे आणि तुम्ही काही करायला सांगू नका. अर्जुन म्हणतो, असं म्हणतात की बायकोने फ्लाइंग किस देऊन नवऱ्याला बाय नाही केलं तर तो दूर निघून जातो. सायली म्हणते, काहीतरी अभद्र बोलू नका हा, तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवणारच ना. असं म्हणत सायली थोडी चिडते आणि खूप अस्वस्थही होते. ती अर्जुनला लगेच भरपूर साऱ्या फ्लाइंग किस देते. अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, येतो बाय. असं म्हणत आता अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता पोलिसांनी अर्जुनची गाडी अडवलेली असते. अर्जुनला म्हणतात, डिक्की उघडा. अर्जुन सहजपणे गाडीची डिक्की उघडतो, परंतु त्यावेळी त्यामध्ये मृतदेह असतो. आता हे पाहून अर्जुनला धक्का बसतो, परंतु इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, यू आर अंडर अरेस्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार.
तर इकडे आता सर्वांनाच धक्का बसतो. प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, अगं अर्जुनला अरेस्ट झाली आहे एका खुनाच्या आरोपाखाली. आणि त्याचवेळी प्रतिमा आत्या वगैरे सर्वच जण खरी आलेले असतात. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, कल्पना तू बातमी ऐकली आहेस का? अगं ही न्यूज ऐकून हे लगेच पोलीस स्टेशनलाच गेले आहेत. आता सायली पूर्णपणे बिथरून गेलेली असते, ती अशी शांत झालेली असते आणि जिना उतरत असते. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली खरंच अर्जुनला अरेस्ट झाली आहे का? सायली मात्र काहीच बोलत नाही, ती शांत स्तब्ध झालेली असते. आता ही सायली अर्जुनला कशाप्रकारे सोडवेल आणि प्रियाला कशाप्रकारे अडकवेल, सायली कशाप्रकारे पेटून उठेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.